सिद्धिविनायक मंदिराबाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकरांनी ही बॅनर लावलेले आहेत। माहीम दादर प्रभादेवी शेवाळेंना अधिक मतं मिळाल्याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। सिद्धिविनायक मंदिराबाहेर हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि राहुल शेवाळेंना अधिक मतं मिळाल्याचाही उल्लेख या बॅनरमधून करण्यात आला आहे। निवडणुकीचं सगळं चित्र आता साफ झालंय आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शपथ देखील घेणार आहेत। पण तरीही मात्र अजूनही विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टींचं एक वेगळं चित्र आता आपल्याला सिद्धिविनायक मंदिरासमोर पाहायला मिळत आहे। एकंदर बघितलं गेलं तर या भागातून खऱ्या अर्थानं अनिल देसाई जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते विजय घोषित झाले आहेत। पण आता आपण बॅनर जो बघतोय तो सरवणकर म्हणजे समाधान सरवणकर यांनी एक बॅनर आता इकडे लावला आहे, ज्यात ते लिहिलंय की 13,000 मतं जास्त राहुल शेवाळेंना दिल्याबद्दल माहीम, प्रभादेवी आणि दादरमधल्या मंडळींचं खूप खूप अभिनंदन। या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेल्या तरी या भागातून अनिल देसाई यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघातून खऱ्या अर्थानं राहुल शेवाळेंना जास्त मतांना मिळालंय। त्या बॅनर अनिल देसाई आणि राहुल शेवाळे यांची मताधिक्य सुद्धा या पूर्ण भागात किती होती हे सुद्धा सदा सरवणकर, समाधान सरवणकरच्या बॅनरमध्ये लावण्यात आलंय। एकूणच जर बघितलं गेलं तर महत्त्वाची ही गोष्ट आहे की लोकसभा निवडणुकीचं सगळं चित्र पूर्ण झालं तरीही विजय आणि पराजयाचा हा दोन्ही किस्से अजून देखील सुरूच आहेत। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।